नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यानचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोणी जिंकलेला आहे? तर बघा, हा विश्वचषक आपल्या भारताने जिंकलेला आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कालावधी होता 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान। यजमान देश होते झिम्बाब्वे आणि नामिबिया। स्वरूप कोणते होते? तर मर्यादित षटकांचे म्हणजेच 50 षटकांचे सामने होते। यामध्ये एकूण 16 संघ सहभागी झालेले होते। अंतिम सामना झालेला आहे हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वे या ठिकाणी। यामध्ये विजेता ठरलेला आहे भारत। तर भारताने 6व्या वेळा हा 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे। उपविजेता राहिलेला आहे इंग्लंड हा संघ। भारतीय कर्णधार होता आयुष म्हात्रे, इंग्लंडचा कर्णधार होता लूक बेनकेनस्टाईन। यामध्ये भारताने अंतिम सामन्यामध्ये भारताने 411 रन केल्या आणि इंग्लंडने 311 रन केलेले आहेत। तर भारताचा विजय 100 धावांनी झालेला आहे। मालिकावीर ठरलेला आहे भारताचा वैभव सूर्यवंशी। मॅन ऑफ द मॅच ही वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे। सर्वाधिक धावा केलेल्या आहेत बेन मेस, इंग्लंडचा खेळाडू आहे, 444 धावा केलेल्या आहेत। सर्वाधिक विकेट्स मॅनी लुम्सडेन, इंग्लंड 16 विकेट्स घेतलेले आहेत। या सामन्यांमध्ये किंवा या सिरीजमध्ये काही विशेष कामगिरी झालेली आहे। बघा, वैभव सूर्यवंशी भारताचा खेळाडू आहे। तर याने 80 चेंडूंमध्ये 175 धावा केलेल्या आहेत। यामध्ये 15 षटकार मारलेले आहेत। तसेच काले फॉकनर, इंग्लंड यांनी 115 धावा केलेल्या आहेत 67 चेंडूमध्ये। यामध्ये काही विक्रमी करण्यात आलेले आहेत। बघा, अंतिम सामन्यात भारताची 411 धावा ही अंडर 19 विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वोच्च संघ धावसंख्या ठरलेली आहे। वैभव सूर्यवंशीची 175 धावा ही अंडर 19 विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरलेली आहे। भारत हा 6 वेळा विजेता ठरणारा एकमेव संघ ठरलेला आहे। भारताने बघा 2000, 2008, 2012, 2018, 2022 आणि 2026 असा 6 वेळा हा पुरुष अंडर 19 पुरुष विश्वचषक जिंकलेला आहे। 2026ही आता जिंकलेला आहे। भारताने 2016 पासून सलग 6 वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केलेला आहे। म्हणजे फायनलमध्ये सलग 6 वेळा भारत पोहोचलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुबल नागी। 2026चा प्रतिष्ठित ग्लोबल टीचर प्राइज भारतीय शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रुबल नागी यांनी जिंकलेला आहे। फेब्रुवारी 2026 मध्ये दुबई येथे झालेल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्कारासोबत त्यांना 10 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 कोटी रुपयांहून अधिक इतकी रक्कम प्रदान करण्यात आली। तसेच या पुरस्काराला बघा शिक्षणातील नोबेल असे संबोधले जाते। रुबल नागी यांनी रुबल नागी आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून भारतभर 800हून अधिक शिक्षण केंद्रे स्थापन केलेली आहेत। त्यांनी झोपडपट्ट्यातील भिंतींचे लिव्हिंग वॉल्स ऑफ लर्निंगमध्ये रूपांतर करून कलात्मक भित्तिचित्रांच्या माध्यमातून मुलींना वाचन, लेखन आणि अंकगणित शिकवण्याचा अभिनव उपक्रम राबवलेला आहे। मुलांना शिकवण्यात आलेला आहे। त्यांच्या उपक्रमामुळे 10 लाखहून अधिक मुलांना औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत झालेली आहे। हा पुरस्कार युनेस्कोच्या सहकार्याने वार्की फाउंडेशन आणि GMS एज्युकेशनद्वारे आयोजित केला जातो। रुबल नागी या हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या असून यापूर्वी 2020 मध्ये महाराष्ट्राचे रणजित सिंह डिसले यांना हा पुरस्कार जिंकलेला होता। बघा, तर जागतिक ग्लोबल किंवा जागतिक टीचर प्राइज मिळणाऱ्या रुबल नागी ह्या दुसऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत, परंतु पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत। आणि पहिला पुरस्कार कोणाला मिळालेला होता? तर रणजित सिंह डिसले हे भारतातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांना जागतिक शिक्षक पुरस्कार मिळालेला होता। नेक्स्ट आहे, 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलवर, राजस्थानमधील अलवर जिल्हा। तर बघा, राजस्थानमधील अलवर हा 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला आहे। हे यश 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या अभियानांतर्गत प्राप्त झालेले आहे। हा उपक्रम भारत सरकार आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांचा संयुक्त उपक्रम आहे। सुरक्षित भारत, विमाकृत भारत या दृष्टिकोनातून मोहीम राबवण्यात आली आहे। जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून विमा नसलेल्या नागरिकांना विम्याच्या कक्षेत आणले गेलेले आहे। 10 वर्षांवरील सर्व रहिवाशांना जीवन, आरोग्य आणि मालमत्ता विमा संरक्षण देण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे। प्रामुख्याने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे विमा पॉलिसी जारी करण्यात आल्या आहेत।
नेक्स्ट आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोणत्या राज्यात राष्ट्रीय डाळी क्रांती सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील अमला येथील फूड लेग्युम्स रिसर्च सेंटरमधून राष्ट्रीय डाळी क्रांतीचा शुभारंभ केलेला आहे. तर बघा, राष्ट्रीय डाळी क्रांती ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे 7 फेब्रुवारी 2026 रोजी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील अमला या ठिकाणी. कोणी सुरू केलेली आहे? केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. या मोहिमेचा उद्देश आहे भारताला डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवून आयात पूर्णपणे थांबवणे आणि निर्यातदार देश म्हणून विकसित करणे. या उपक्रमांतर्गत देशभरात 1000 डाळ मिल उभारण्यात येणार असून त्यापैकी 55 मिल मध्य प्रदेश स्थापन केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत संपूर्ण साखळीत सहाय्य दिले जाणार आहे. क्लस्टर मॉडेल स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. या मोहिमेमुळे कृषी धोरणात फाईल चालित पद्धतीऐवजी फील्ड चालित म्हणजे क्षेत्राधारित बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नेक्स्ट आहे सर्व्हिसेसने कोणत्या संघाला हरवून 79वी संतोष ट्रॉफी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. संतोष ट्रॉफी 2025 आवृत्ती होती 79वी. कालावधी होता 15 डिसेंबर 2025 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान. अंतिम सामना झालेला आहे आसाममधील धाकुआखाना स्टेडियम धेमाजी या ठिकाणी. या संतोष ट्रॉफीमध्ये एकूण संघ 38 सहभागी झालेले आहेत. विजेता ठरलेला आहे सर्व्हिसेस. तर सर्व्हिसेसने हे 8वे विजेतेपद जिंकलेले आहे. उपविजेता राहिलेला आहे केरळ. केरळ संघाला जी ट्रॉफी देण्यात आलेली आहे त्याला कमला गुप्ता ट्रॉफी असे म्हणण्यात येते. उपविजेत्याला देण्यात येते ही ट्रॉफी. अंतिम निकाल बघा, सर्व्हिसेसने 1-0ने केरळला हरवलेले आहे. विजयाचा गोल अभिषेक पवार यांनी केलेले आहे. 190 मिनिटाला केलेला आहे. अतिरिक्त वेळ घेण्यात आलेला आहे म्हणजे जो फिक्स वेळ असतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे गोल करण्यासाठी. कर्णधार सर्व्हिसेसचा कर्णधार आहे गगनदीप सिंग. सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला हिमांशू जांगर. 9 गोल केलेले आहेत. पश्चिम बंगाल हा संतोष ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी 33 वेळा विजेतेपद आणि 14 वेळा उपविजेतेपद पटकावलेले आहे. पश्चिम बंगालने 1993 ते 1999 या कालावधीत सलग 6 वेळा संतोष ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. पंजाब हा 8 विजेतेपदांसह संतोष ट्रॉफीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ ठरलेला आहे. सर्व्हिसेस संघानेही 8 वेळा विजेतेपद मिळवले असून तो 3ऱ्या स्थानावर आहे. केरळ संघाने आतापर्यंत 7 वेळा संतोष ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलेले आहे. संतोष ट्रॉफी संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. स्थापना वर्ष आहे 1941. आयोजक आहेत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. भारतातील सर्वात जुनी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे ही. यामध्ये भारतातील विविध राज्य व संस्थात्मक संघ सहभागी होतात. स्पर्धा प्रकार फक्त पुरुष खेळाडूंसाठी ही ट्रॉफी आहे. पुरस्कार बघा, विजेत्या संघाला संतोष ट्रॉफी दिली जाते. उपविजेत्या संघाला कमला गुप्ता ट्रॉफी दिली जाते आणि जो 3रा स्थान किंवा 3ऱ्या क्रमांकाचा संघ असतो त्याला सपंगी कप दिला जातो. नेक्स्ट आहे नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45वा. नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2025 हा अहवाल 4 फेब्रुवारी 2026 रोजी पोर्तुलान्स इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन DC यांनी प्रसिद्ध केला. यामध्ये भारत 127 देशांमध्ये 45व्या स्थानावर आहे. भारताने 2024च्या तुलनेत आपल्या क्रमवारीत 4 स्थानांची सुधारणा केलेली आहे. भारताचा स्कोअर 2024 मधील 53.63 वरून 2025 मध्ये 54.43 झालेला आहे. NRI हा निर्देशांक तंत्रज्ञान, लोक शासन आणि प्रभाव या 4 स्तंभावर आधारित आहे. दूरसंचार, गुंतवणूक, AI, वैज्ञानिक प्रकाशने, ICT सेवा, निर्यात आणि ई-कॉमर्स कायदे या क्षेत्रात भारत प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. निम्न मध्यम उत्पन्न गटात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील टॉप 5 देश कोणते आहेत बघा. अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे, फिनलंड दुसऱ्या, सिंगापूर तिसऱ्या, डेन्मार्क चौथ्या आणि स्वीडन 5व्या क्रमांकावर आहे. भारत आपला 45व्या स्थानावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली क्वांटम व्हॅली कोठे साकारली जाणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती. भारतातील पहिली क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे साकारली जाणार आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दोघांनी मिळून अमरावती क्वांटम व्हॅलीची पायाभरणी केली. ही व्हॅली उदंडर युनिपालेम येथे सुमारे 50 एकर क्षेत्रावर उभारली जात आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या 6,000 कोटी रुपयांच्या नॅशनल क्वांटम मिशनचा भाग आहे. नॅशनल क्वांटम मिशनची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली असून 2023 ते 2031 दरम्यान क्वांटम तंत्रज्ञान संशोधनाला चालना देणे हे याचे उद्दिष्ट आहे.
IBM, TCS, L&T तसेच IIT मद्रास आणि IIT तिरुपती यांच्यासोबत भागीदारी करण्यात आलेली आहे. येथे भारतातील पहिला 133 क्युबिट क्वांटम कॉम्प्युटर सेंटर आणि IBM क्वांटम सिस्टीम 2 स्थापित करण्याची योजना आहे. आरोग्य, संरक्षण, सायबर सुरक्षा आणि वित्त क्षेत्रात प्रगत संशोधन करणे हा मुख्य उद्देश आहे. स्टार्टअप इकोसिस्टीम विकसित करून हजारो रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. बोस्टन, सिंगापूर आणि शांघायच्या धर्तीवर अमरावतीला जागतिक क्वांटम तंत्रज्ञान केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने 19 वर्षाखालील SAFF महिला अजिंक्यपद जिंकले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. 19 वर्षाखालील SAFF महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 अंतिम सामना झालेला आहे 7 फेब्रुवारी 2026 रोजी. ठिकाण होते नेपाळमधील पोखरा रंगशाळा स्टेडियमवर. विजेता ठरला भारत, उपविजेता बांगलादेश. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 4-0 असा पराभव केला. भारताने या स्पर्धेसाठी आपला 17 वर्षांखालील महिला संघ पाठवलेला होता. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार मुन्नी भारताचे खेळाडू आहे. फेअर प्ले अवॉर्ड भारत. SAFF चे पूर्ण नाव दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ. SAFF ची स्थापना 1997 मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे. SAFF मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मालदीव हे सदस्य देश आहेत. नेक्स्ट आहे, विमानतळांवर चांगल्या कॅब सेवा सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत टॅक्सी. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने फेब्रुवारी 2026 मध्ये विमानतळांवर नियमन केलेल्या आणि प्रवासी अनुकूल कॅब सेवा सुरू करण्यासाठी भारत टॅक्सी कंपनीसोबत करार केलेला आहे. भारत टॅक्सी हे भारतातील पहिले ड्रायव्हर मालकीचे सहकारी राईड हेलिंग प्लॅटफॉर्म असून त्याचे प्रवर्तक नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. या सेवेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात सर्ज प्राइसिंग नसणार असून प्रवाशांना गर्दीच्या वेळीही पारदर्शक आणि वाजवी भाडे मिळणार आहे. सर्ज प्राइसिंग म्हणजे काय, तर वेळेनुसार भाड्यांमध्ये कमी जास्त करणे. गर्दीच्या वेळेस भाडे जास्त वाढवणे, इतर वेळी थोडेसे भाडे कमी ठेवणे, याला सर्ज प्राइसिंग म्हणतात. परंतु भारत टॅक्सी ही जी सहकारी तत्वावरती टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे यामध्ये हा प्रॉब्लेम येणार नाही. ही सेवा सुरुवातीला राजकोट, वडोदरा, सुरत, भुज, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वाराणसी, कानपूर, प्रयागराज आणि आग्रा या 10 महत्त्वाच्या विमानतळांवर सुरू करण्यात येणार आहे. या भागीदारीचा उद्देश विमानतळांवरील लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह व सुलभ वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच बर्ड ॲटलस जारी करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. गोवा हे बर्ड ॲटलस जारी करणारे भारतातील दुसरे राज्य बनलेले आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी 9व्या गोवा बर्ड फेस्टिवल दरम्यान गोवा बर्ड ॲटलस प्रकाशित करण्यात आला. यापूर्वी केरळ हे 2020 मध्ये बर्ड ॲटलस प्रकाशित करणारे पहिले राज्य ठरले होते. बर्ड ॲटलस हा पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांचे वितरण आणि संख्येचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करणारा अहवाल आहे. तर बघा, हा अहवाल जारी करणारा गोवा हे भारतातील दुसरे राज्य बनलेले आहे. पहिले आहे केरळ राज्य. हा अटलास ग्रीड आधारित सर्वेक्षण आणि सिटीजन सायन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. गोव्यातील पक्ष्यांचे पद्धतशीर मॅपिंग करून पर्यावरणीय देखरेख आणि संवर्धन नियोजनाला मदत करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात बर्ड्स ऑफ गोवा कोकणी नोमेनक्लेचर ओळख सुकन्यांची हे कोकणी भाषेतील पुस्तके प्रकाशित करण्यात आले. बर्ड ॲटलासमुळे कालांतराने पक्ष्यांच्या संख्येत होणारे बदल अभ्यासणे शक्य होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चीनमधील तियानजिन येथे झालेल्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 पदके. 12वी आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप फेब्रुवारी 2026 मध्ये चीनमधील तियानजिन येथे पार पडली. भारताने या स्पर्धेत एकूण 5 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर राहिला. तेजस्विन शंकरने पुरुषांच्या हेप्थॅलॉनमध्ये 5,993 गुणांसह सुवर्ण पदक जिंकून नवा राष्ट्रीय इंडोर विक्रम प्रस्थापित केला. तजिंदर पाल सिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत 20.05 मीटर अंतरासह रौप्य पदक जिंकले. पूजा हिने महिलांच्या उंच उडीत 1.87 मीटर उंचीसह रौप्य पदक पटकावले. अन्सी सोजन हिने महिलांच्या लांब उडीत 6.21 मीटर उडीसह कांस्य पदक मिळवले. तर जे आदर्श राम यांनी पुरुषांच्या उंच उडीत कांस्य पदक जिंकलेले आहे. यजमान चीनने 34 पदकांसह प्रथम स्थान पटकावलेले आहे. 34 पदकांमध्ये 10 सुवर्ण, 11 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे आणि चीन हा देश पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. नेक्स्ट आहे, डेव्हिस कप 2026च्या जागतिक गट 1 सामन्यात भारताने कोणत्या देशाचा पराभव केला आहे?
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेदरलँड्स. डेव्हिस कप 2026च्या जागतिक गट 1 पात्रता फेरीत भारताने नेदरलँड्सचा 3-2 असा पराभव केला. हा सामना 8 फेब्रुवारी 2026 रोजी बेंगळुरू येथील SM कृष्णा टेनिस स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिणेश्वर सुरेशने 2 एकेरी आणि युकी भांबरीसोबत एक दुहेरी सामना जिंकून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. नेदरलँड्स हा 2024चा उपविजेता आणि जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावरील संघ होता. या विजयामुळे भारताने डेव्हिस कपच्या दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केलेला आहे. सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या डेव्हिस कप पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. सप्टेंबर 2025 मध्ये भारताने स्वित्झर्लंडचा 3-1 पराभव करून पात्रता फेरीत स्थान निश्चित केलेले होते. आता पात्रता फेरी 1 मध्ये नेदरलँड्सचा पराभव केलेला आहे. भारतीय संघात सुमित नागल, दक्षिणेश्वर सुरेश आणि युकी भांबरी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. डेव्हिस कप ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा असून तिची स्थापना 1900 मध्ये झाली. अमेरिकेने सर्वाधिक 32 वेळा डेव्हिस कपचे विजेतेपद जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात करणारे देशातील पहिले बंदर कोणते बंदर बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे अँटी ड्रोन प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले बंदर ठरले आहे. ड्रोनमुळे वाढत्या सुरक्षा धोक्यांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडार आधारित ड्रोन शोध व जॅमिंग प्रणाली बसवली जात आहे. ही प्रणाली बंदरातील गुंतागुंतीच्या वातावरणासाठी विशेष डिझाईन करण्यात आली आहे. प्रणालीमध्ये 360 अंश कव्हरेज, ड्रोन डिटेक्टर, ड्रोन डिटेक्शन रडार आणि मॅनपॅक जॅमर यांचा समावेश आहे. ही यंत्रणा सुमारे 5 किलोमीटरपर्यंत प्रभावी सुरक्षा प्रदान करते. यामुळे बंदरातील संवेदनशील भागांचे संरक्षण अधिक मजबूत होणार आहे. हे बंदर तामिळनाडूतील तुतुकुडी येथे स्थित आहे. याचे जुने नाव तुतीकोरीन पोर्ट ट्रस्ट असे होते. स्वतंत्र सैनिक VO चिदंबरनार यांच्या नावावरून बंदराचे नामकरण करण्यात आलेले आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाचे व्यावसायिक आणि औद्योगिक सागरी प्रवेशद्वार म्हणून या बंदराला ओळखले जात आहे. नेक्स्ट आहे आंद्रे बेटियल यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2005 मध्ये. आंद्रे बेटियल हे प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ, लेखक आणि शिक्षणतज्ञ होते. 3 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे वयाच्या 91व्या वर्षी त्यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. ते विशेषतः दक्षिण भारतातील जातीव्यवस्थेच्या अभ्यासासाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये कास्ट, क्लास अँड पॉवर अँड सोसायटी अँड पॉलिटिक्स इन इंडिया यांचा समावेश होतो. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी येथे समाजशास्त्राचे प्रोफेसर एमिरेट्स म्हणून काम केले. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे अध्यापन केले. ते नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीचे कुलपती होते. त्यांनी अशोका युनिव्हर्सिटीचे पहिले कुलपती म्हणूनही काम पाहिलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच ओडिसातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अग्नी 3. 6 फेब्रुवारी 2026 रोजी अग्नी 3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिसातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथून करण्यात आली. अग्नी 3 हे अणुसक्षम मध्यम श्रेणीचे पृष्ठभागावर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे 3000 ते 3500 किलोमीटर आहे. चाचणीचा उद्देश क्षेपणास्त्राच्या तांत्रिक आणि ऑपरेशनल सज्जतेची पडताळणी करणे हा होता. ही चाचणी सामरिक दल कमांड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याआधी 3 फेब्रुवारी 2026 रोजी सॉलिड फ्युअल डिटेक्टेड रॅमजेट या प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची देखील याच ठिकाणी यशस्वी चाचणी झालेली होती. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने कोणत्या नदीवर सावळकोट जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले आहेत? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिनाब. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर सावळकोट जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प 1856 मेगावॅट क्षमतेचा असून जम्मू काश्मीरमधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे. सावळकोट प्रकल्प हा रन ऑफ द रिव्हर प्रकारचा आहे, ज्यामध्ये नदीचा नैसर्गिक प्रवाह वापरून वीज निर्मितीही केली जाईल. हा प्रकल्प प्रामुख्याने रामबन आणि उधमपूर जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनकडून या प्रकल्पाचे काम केले जात आहे. सिंधू जल करार संपुष्टात आल्यानंतर चिनाब नदीच्या पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याच्या भारताच्या धोरणाचा हा प्रकल्प एक महत्त्वाचा भाग आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे 9 वर्षे लागण्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026 कोठे आयोजित करण्यात आली? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भुवनेश्वर.
ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026चे आयोजन ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथे करण्यात आले. ही परिषद 5 आणि 6 फेब्रुवारी 2026 रोजी मेफेअर कन्व्हेन्शन आणि मेफेअर लगून येथे पार पडली. या कार्यक्रमाचे संयुक्त आयोजन ओडिशा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क यांनी भारत नेत्र उपक्रमांतर्गत केलेले आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेचा मुख्य उद्देश ओडिशाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिनटेक आणि इन्शुरटेक क्षेत्रातील जागतिक केंद्र बनवणे हा होता. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था बळकट करणे आणि शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे देखील या शिखर परिषदेचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. या 2 दिवसीय परिषदेत 24 देशातील 1500हून अधिक प्रतिनिधी आणि 5 खंडातील सुमारे 100 वक्ते सहभागी झाले होते. नेक्स्ट आहे जागतिक डाळी दिन कधी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 फेब्रुवारी. दरवर्षी जागतिक डाळी दिन 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जागतिक डाळी दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे डाळींचे मानवी आहारातील महत्त्व, त्यांचे पौष्टिक मूल्य आणि शाश्वत शेतीतील योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. जागतिक डाळी दिनाची सुरुवात 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठराव मंजूर करून 10 फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे घोषित केल्यानंतर 2019 मध्ये झालेली आहे. 2026 साठी जागतिक डाळी दिनाची थीम जगातील डाळी नम्रतेपासून ते उत्कृष्टतेपर्यंत ही आहे. नेक्स्ट आहे ऑपरेशन शस्त्र ही विशेष मोहीम कोणी सुरू केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिल्ली पोलीस. दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी 2026 मध्ये ऑपरेशन शस्त्र ही विशेष मोहीम सुरू केली असून ती 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि गन कल्चरला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे हा आहे. या मोहिमेअंतर्गत दिल्ली पोलिसांनी 6000हून अधिक सोशल मीडिया प्रोफाईल्सची तपासणी केली आहे. ही मोहीम दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलछा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. नेक्स्ट आहे रिक्लेमिंग इनक्रेडिबल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवीन कुंडू. रिक्लेमिंग इनक्रेडिबल या पुस्तकाचे लेखक नवीन कुंडू आहेत. हे पुस्तक भारतीय पर्यटनाच्या भविष्यावर आधारित आहे. या पुस्तकात 2047 पर्यंत भारताला पर्यटनाच्या माध्यमातून $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठीचा एक धोरणात्मक आराखडा सादर करण्यात आला आहे. हे पुस्तक फेब्रुवारी 2026 मध्ये प्रकाशित झालेले आहे. नेक्स्ट आहे वर्ल्ड हेल्थ एक्सपो 2026 कोठे आयोजित करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दुबई. वर्ल्ड हेल्थ एक्सपो 2026चे आयोजन दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे करण्यात आला. हा कार्यक्रम प्रामुख्याने दुबई एक्सपो सिटी येथील दुबई एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित करण्यात आला. वर्ल्ड हेल्थ एक्सपो 9 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडला. हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. पूर्वी याला अरब हेल्थ म्हणून ओळखले जात होते. या कार्यक्रमात 180 पेक्षा जास्त देशातील 2,30,000हून अधिक व्यावसायिक आणि 4,800हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले. WHX लॅब्स 2026 हा उपकार्यक्रम 10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट आहे भारतातील पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड अलीकडेच कोणी लॉन्च केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्रिपुरा ग्रामीण बँक. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केलेले आहे. हे कार्ड पंजाब नॅशनल बँक यांच्या सहकार्याने सादर करण्यात आले. 3 फेब्रुवारी 2026 रोजी अगरतळा येथे बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या कार्डचे अनावरण करण्यात आले. भारतातील 43 प्रादेशिक ग्रामीण बँकांपैकी असे कार्ड लॉन्च करणारी TGB ही पहिली बँक ठरलेली आहे. हे कार्ड स्वदेशी रुपे नेटवर्कवर आधारित आहे. ग्रामीण व निम शहरी भागातील ग्राहकांना आधुनिक डिजिटल क्रेडिट सुविधा देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे आर्थिक समावेशन वाढण्यास मदत होणार आहे. नेक्स्ट आहे 2027 मध्ये आशियाई रायफल पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप कोणता देश आयोजित करेल? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत देश. 2027 मध्ये आशियाई रायफल पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवणार आहे. ही स्पर्धा नवी दिल्ली येथील डॉक्टर कर्णसिंग नेमबाजी संकुलात आयोजित केली जाईल. ही स्पर्धा 1 ते 10 डिसेंबर 2027 या कालावधीत पार पडेल. या स्पर्धेत 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी 8 कोटा जागा उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय नेमबाजांसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारत सलग दुसऱ्यांदा या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून 2026 ची स्पर्धा देखील नवी दिल्ली येथेच पार पडलेली आहे. नेक्स्ट आहे 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा युरोपमधील पहिला देश कोणता बनला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्पेन. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा स्पेन हा युरोपमधील पहिला देश ठरला आहे.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये दुबई येथे झालेल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. मुलांचे मानसिक आरोग्य जपणे आणि त्यांना व्यसन, सायबर गुंडगिरी तसेच हानिकारक ऑनलाईन मजकुरापासून संरक्षण देणे हा या बंदीचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यानुसार सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांच्या वयाची कडक पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाणार आहे. ऑस्ट्रेलिया हा डिसेंबर 2025 मध्ये 16 वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश ठरला, तर त्यानंतर असा निर्णय घेणारा स्पेन हा जगातील दुसरा देश बनला आहे. नेक्स्ट आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणत्या राज्यातील विधानसभेत राष्ट्रीय ई-विधान अर्ज लॉन्च केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. 7 फेब्रुवारी 2026 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिहार विधानसभेत राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन अधिकृतपणे लॉन्च केले. हा कार्यक्रम बिहार विधानसभेच्या 105व्या स्थापना दिनानिमित्त पाटणा येथील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विधानसभेचे कामकाज पूर्णपणे कागदमुक्त म्हणजेच पेपरलेस आणि डिजिटल करणे हा आहे. या नियमामुळे विधिमंडळाचे काम अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि वेगवान होणार आहे. आमदारांना अजेंडा, विधेयके, प्रश्नोत्तरे, नोटिसा आणि समिती अहवाल यासारखे कागदपत्रे त्यांच्या टॅबलेट किंवा लॅपटॉपवर रिअल टाईममध्ये पाहता येतील. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वन नेशन वन लेजिस्लेटिव्ह प्लॅटफॉर्म या संकल्पनेचा भाग आहे. नेक्स्ट आहे बेंगळुरूमध्ये जेटवेर्क इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रगत उत्पादन सुविधेचे उद्घाटन अलीकडेच कोणी केले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अश्विनी वैष्णव. 7 फेब्रुवारी 2026 रोजी बेंगळुरूमध्ये जेटवर्क इलेक्ट्रॉनिक्स यांच्या प्रगत उत्पादन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. ही सुविधा बेंगळुरू येथील KIADB हायटेक हार्डवेअर पार्कमध्ये उभारण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हे केंद्र संरक्षण, एरोस्पेस, ऑटोमोटिव्ह आणि IT हार्डवेअर क्षेत्रासाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक सुटे भाग तयार करेल. सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सुमारे 1200 कुशल व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होईल. 1,00,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेली ही सुविधा सरफेस माउंट टेक्नॉलॉजी आणि प्रगत चाचणी प्रयोगशाळांनी सुसज्ज आहे. नेक्स्ट आहे दोरजी वांगमो वांगचुक या कोणत्या देशाच्या महाराणी आहेत ज्यांना आसाममध्ये 2025चा मानवतेचा सैनिक पुरस्कार देण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूतान. दोरजी वांगमो वांगचुक यांना आसाममधील कोकराझार येथे 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा मानवतेचे सैनिक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दोरजी वांगमो वांगचुक या भूतान देशाच्या राजमाता आहेत. हा पुरस्कार 3 फेब्रुवारी 2026 रोजी आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या आयुष्यभराच्या मानवतावादी सेवा, सामाजिक कल्याण, सांस्कृतिक जतन आणि महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. दोरजी वांगमो वांगचुक या भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्या पत्नी आहेत. त्यांनी ग्रामीण विकासासाठी तारायण फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. हा पुरस्कार दूरदर्शी नेते आणि समाजसुधारक बोडफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात आला. हा पुरस्कार 2004 पासून दरवर्षी दिला जात आहे. हा सन्मान भारत आणि भूतान यांच्यातील दृढ मैत्रीपूर्ण संबंधाचे प्रतीक मानला जातो. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने तोंड आणि पायाच्या आजारासाठी पहिली स्वदेशी लस लॉन्च केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेने फेब्रुवारी 2026 मध्ये तोंड आणि पायाच्या आजारासाठी पहिली स्वदेशी लस लॉन्च केली. 7 फेब्रुवारी 2026 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या कृषी विभागाने या लसीचे अधिकृत अनावरण केले. ही लस ॲग्रिकल्चरल रिसर्च कौन्सिलद्वारे विकसित व उत्पादित करण्यात आली आहे. जवळपास 20 वर्षांनंतर विकसित झालेली ही पहिली स्थानिक FMD लस आहे. या उपक्रमामुळे परदेशी लस पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होणार आहे. सुरुवातीला 12,900 डोसची बॅच रिलीज करण्यात आलेली आहे. मार्च 2026 पर्यंत दर आठवड्याला 20,000 डोस उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. फूट अँड माउथ डिसीज हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य पशुरोग आहे. हा आजार मुख्यतः दुभती व खूर असलेल्या प्राण्यांना म्हणजेच गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांना होतो. नेक्स्ट आहे दक्षिण कोरियाने कोणत्या देशासोबत बडी स्क्वॉड्रन हवाई सराव आयोजित केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी बडी स्क्वॉड्रन हा संयुक्त हवाई सराव सुरू केला आहे. 2026 मधील हा सराव 9 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. सरावाचे ठिकाण आहे ओसान एअरबेस, प्योंगटेक, दक्षिण कोरिया. उद्दिष्ट आहे दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि लढाऊ कौशल्य बळकट करणे. यामध्ये सहभागी विमाने दक्षिण कोरियाची KF-16
F-35A, F-A-50 आणि अमेरिकेची F-16 लढाऊ विमाने सहभागी झालेली आहेत. हा सराव बटालियन स्तरावरील असून दोन्ही देशांमध्ये आळीपाळीने आयोजित केला जातो. या सरावाची सुरुवात 1991 मध्ये झाली. यावर्षी सरावाचे स्वरूप अधिक व्यापक असून सहभागी विमानांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत दुप्पट करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे सोरिया अघाई हाजियागाह कोणत्या देशाचे आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य झाले आहेत. तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इराण. सोरिया अघाई हाजियागाह या इराण देशाच्या बॅडमिंटनपटू आहेत. 4 फेब्रुवारी 2026 रोजी मिलान इटली येथे झालेल्या 145व्या IOC सत्रात त्यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून निवड झाली. त्या IOC मध्ये निवडून आलेल्या इराणच्या पहिल्या महिला सदस्य ठरल्या आहेत. वयाच्या 30व्या वर्षी निवड झाल्यामुळे त्या सध्या IOCच्या सर्वात तरुण सदस्य आहेत. त्यांना 95-2 अशा मताधिक्याने निवडून देण्यात आले असून त्या IOCच्या 107व्या सदस्य बनल्या आहेत. त्यांचा IOC मधील कार्यकाळ 8 वर्षांचा असेल. त्यांनी टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये इराणचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या इराणच्या पहिल्या महिला बॅडमिंटनपटू ठरल्या. 2004 नंतर IOC मध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच इराणी नागरिक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या कोणत्या राज्यातील झोडिया समुदायाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी चर्चेत आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. ओडिसा राज्यातील झोडिया समुदायाला अनुसूचित जमाती श्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी सध्या चर्चेत आहे. झोडिया समुदाय प्रामुख्याने दक्षिण ओडिसातील रायगडा, कोरापूट आणि काही प्रमाणात कालाहांडी जिल्ह्यात वास्तव्य करतो. ओडिसा सरकारने परोजा या आधीच अनुसूचित जमातीत असलेल्या जमातीचा समानार्थ शब्द म्हणून झोडिया समुदायाचा ST यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला होता. भारताच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाने तांत्रिक कारणास्तव हा प्रस्ताव 2दा नाकारला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये लोकसभेत या मुद्द्यावर पुन्हा चर्चा झाली असून प्रस्ताव अधिक स्पष्टीकरणासाठी राज्य सरकारकडे परत पाठवण्यात आला आहे. 1997 पर्यंत झोडिया समुदायाला आदिवासी सवलती मिळत होत्या, मात्र तांत्रिक बदलांमुळे त्यांना अनुसूचित जमातींच्या सवलतीपासून वंचित राहावे लागले आहे. याच काळात ओडिसातील सौरा भाषेला संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी देखील पुढे आली आहे. अनुसूचित जमातींची यादी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 342 अंतर्गत राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे निश्चित केली जाते. नेक्स्ट आहे आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय नेमबाजाने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ईशा सिंग. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 स्पर्धेत भारतीय नेमबाज ईशा सिंग हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. 21 वर्षीय ईशा सिंगने अंतिम फेरीत 239.8 गुण मिळवत हे सुवर्णपदक पटकावले आहे. ईशा सिंगचे हे या प्रकारातील दुसरे आशियाई अजिंक्यपद सुवर्णपदक असून तिने यापूर्वी 2024 मध्येही सुवर्णपदक जिंकले होते. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात भारताच्या सम्राट राणा यांनी कांस्य पदक मिळवले आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत ईशा सिंग, मनू भाकर आणि सुरुची सिंग यांच्या त्रिकुटाने 1726 गुणांसह भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. एलोमेनिल वलारिवान हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत 2024, 2025 आणि 2026 अशी सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी कोणत्या देशाच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर होते. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मलेशिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी मलेशियाच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर होते. हा दौरा मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून आयोजित करण्यात आला. क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी मोदींचे स्वागत केले. भारत मलेशिया संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला दौरा होता. पंतप्रधान मोदी आणि अनवर इब्राहिम यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, विशेषतः सेमीकंडक्टर, डिजिटल पेमेंट, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य या क्षेत्रात 11 महत्त्वाचे करार करण्यात आले. UPI आणि मलेशियाच्या पेनेट या दरम्यान डिजिटल पेमेंट लिंकिंगची घोषणाही करण्यात आली. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ट्रॅपडोर कोळीची नवीन प्रजाती सापडली आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅपडोर कोळीची नवीन प्रजाती आढळली आहे. या प्रजातीचे नाव टायटन इंडिओप्स कोल्हापूर एन्सिस असे ठेवण्यात आले आहे. हा शोध शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी लावला आहे. सतपाल गंगलमाले यांनी त्यांच्या PhD अभ्यासाचा भाग म्हणून हे संशोधन केले आहे. हा कोळी कोल्हापूर शहरातील नैसर्गिक माळरान, शिवाजी विद्यापीठ परिसर, शेंडा पार्क आणि पुईखडी डोंगर परिसरात आढळला आहे.
या कोळ्यांना मराठीत दारकरी कोळी असे म्हणतात. हे कोळी जमिनीखाली उभी किंवा तिरकी बिळे तयार करतात. बिळांवर मातीच्या रंगाचे दारासारखे झाकण तयार करण्याच्या सवयीमुळे त्यांना ट्रॅपडोर स्पायडर असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे 2026 मधील हिवाळी ऑलिम्पिक कोठे सुरू झाले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इटली. 2026 मधील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा इटलीमध्ये आयोजित करण्यात आली असून तिला अधिकृतपणे मिलानो कोर्टिना 2026 असे नाव देण्यात आले आहे. ही हिवाळी ऑलिम्पिकची 25वी आवृत्ती आहे. या स्पर्धेचे आयोजन प्रामुख्याने मिलान आणि कोर्टिना डी अपेंझो या 2 शहरांमध्ये करण्यात आले आहे. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच 2 शहरे अधिकृतपणे सह यजमान म्हणून या स्पर्धेचे आयोजन करत आहेत. उद्घाटन सोहळा 6 फेब्रुवारी 2026 रोजी मिलानमधील सॅन सिरो स्टेडियमवर पार पडला. ही स्पर्धा 6 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 92 देश सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे इट्स युअर वाईब. हिवाळी ऑलिम्पिक ही बर्फ आणि हिमावर खेळल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून ती दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. पहिली हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 1924 मध्ये फ्रान्समधील चामोनी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती करते. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व आरिफ मोहम्मद खान आणि स्टॅन्जिन लुंडूप हे 2 खेळाडू करत आहेत. नेक्स्ट आहे साने ताकाईची या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी युतीने ऐतिहासिक संसदीय निवडणूक जिंकली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान. जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने संसदीय निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. ही निवडणूक 8 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. ताकाईची यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने एकट्याने 316 जागा जिंकल्या. 1955 मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतरचे हे त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. LDP आणि जपान इनोव्हेशन पार्टी यांच्या युतीने एकूण 465 पैकी 352 जागा जिंकल्या. या विजयामुळे युतीला संसदेत 2/3 बहुमत मिळाले. साने ताकाईची यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. नेक्स्ट आहे ब्रिक्स, IBSA आणि I2U2 यासाठी भारताचे शेर्पा कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुधाकर दलेला. सुधाकर दलेला हे ब्रिक्स, IBSA आणि I2U2 गटांसाठी भारताचे सध्याचे शेर्पा आहेत. ब्रिक्स संस्था आहे. IBSA म्हणजे काय बघा, IBSA मध्ये 4 देशांचा समावेश होतो. इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि IBSA मध्ये 3 देशांचा समावेश होतो. इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. I2U2 मध्ये इंडिया, इस्रायल, UAE, USA या 4 देशांचा समावेश होतो. तर या गटांसाठी भारताचे सध्याचे शेर्पा आहेत सुधाकर दलेला. ते परराष्ट्र मंत्रालयात सचिव या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 1 सप्टेंबर 2025 रोजी या पदाची जबाबदारी स्वीकारली. ते भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीचे नेतृत्व करत आहेत. 9 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठकीचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिल्या ब्रिक्स शेर्पा बैठकीचे अध्यक्षता कोणी भूषवले? सुधाकर दलेला. पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक कोठे झाली? नवी दिल्ली या ठिकाणी. कधी झाली? 9 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी झाली. 2026 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे आहे. 2026 मधील ब्रिक्स परिषदेची थीम आहे बिल्डिंग फॉर रेजिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. भारत यंदा 4थ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. यापूर्वी 2012, 2016 आणि 2021 मध्ये हे पद भूषवलेले होते. ते फक्त ब्रिक्ससाठीच नव्हे तर IBSA आणि I2U2 या गटांसाठी भारताचे शेर्पा म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. शंभू एल हक्की हे ब्रिक्ससाठी भारताचे सूस शेर्पा आहेत. यापूर्वी दमू रवी हे या गटांसाठी भारताचे शेर्पा होते. 2025 पर्यंत होते. आता त्यांची जागा घेतलेली आहे सुधाकर दलेला यांनी. नेक्स्ट आहे भारत अलीकडेच उत्पादन आणि MSMEंना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय केंद्रात सामील झाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिक्स औद्योगिक कार्यक्षमता केंद्र. 4 फेब्रुवारी 2026 रोजी भारत ब्रिक्स सेंटर फॉर इंडस्ट्रियल कॉम्पिटेन्सीज मध्ये सामील झालेला आहे. या केंद्राचा मुख्य हेतू ब्रिक्स देशांमधील उत्पादन कंपन्या आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना एकात्मिक सहाय्यक सेवा प्रदान करणे आणि इंडस्ट्री 4.0 क्षमता विकसित करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. नवी दिल्ली येथे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था यांच्यात ट्रस्ट फंड करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारतातील राष्ट्रीय उत्पादकता परिषद ही या केंद्रासाठी नोडल आणि मुख्य समन्वयक संस्था म्हणून कार्य करेल. हे केंद्र कौशल्य विकास, प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उत्पादकता वाढ यासाठी वन स्टॉप शॉप म्हणून कार्य करेल.
नेक्स्ट आहे सतलज जलविद्युत निगम लिमिटेडने कोणत्या राज्यातील धुबरी जिल्ह्यात 70 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. सतलज जलविद्युत निगम SJVN लिमिटेडने आसामच्या धुबरी जिल्ह्यात 70 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले. या प्रकल्पासाठी अंदाजे 339 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षी अंदाजे 141.13 दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती अपेक्षित आहे. 25 वर्षात एकूण सुमारे 3230 दशलक्ष युनिट्स वीज निर्मितीचा अंदाज आहे. हा प्रकल्प SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीमार्फत राबवण्यात आला आहे. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांनी मार्च 2024 मध्ये केली होती. नेक्स्ट आहे जागतिक संरक्षण प्रदर्शन 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रियाद. जागतिक संरक्षण प्रदर्शन 2026 रियाद सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन 8 आणि 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी फॉर मिलिटरी इंडस्ट्रीजद्वारे करण्यात आले. हा उपक्रम सौदी अरेबियाच्या विजन 2030चा एक भाग आहे. संरक्षण उद्योगाचे स्थानिकीकरण आणि वैविध्यीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे. जागतिक संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचे प्रदर्शन हा या प्रदर्शनाचा प्रमुख हेतू आहे. भारताचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. म्युनिशन इंडिया लिमिटेडसह अनेक भारतीय कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या प्रदर्शनाचे पहिले आयोजन 2022 मध्ये झाले होते. हा कार्यक्रम दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. नेक्स्ट आहे अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरूमध्ये कोणती नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप लॉन्च केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 नॅनोमीटर. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 7 फेब्रुवारी 2026 रोजी बेंगळुरूमध्ये 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिप लॉन्च केली. ही प्रगत चिप क्वालकॉम कंपनीने बेंगळुरू येथील सुविधेत डिझाईन केली आहे. या कार्यक्रमात 2 नॅनोमीटर चिप डिझाईनचा टेप आउट टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. टेप आउट नंतर चिपचे अंतिम डिझाईन उत्पादनासाठी पाठवले जाते. 2 नॅनोमीटर तंत्रज्ञान हे सध्या जागतिक स्तरावर अत्यंत प्रगत सेमीकंडक्टर तंत्रज्ञानांपैकी एक आहे. लहान आणि प्रगत चिप्समुळे उपकरणांची कार्यगती वाढते आणि ऊर्जेचा वापर कमी होतो. या चिपचे डिझाईन बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथील अभियांत्रिकी केंद्रांमध्ये करण्यात आले आहे. संगणक, मोबाईल, टीव्ही, कार, AC आणि वॉशिंग मशीनमध्ये सेमीकंडक्टर चिप्स वापरले जातात. सेमीकंडक्टर चिप ही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा मेंदू असते. या प्रसंगी इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0ची घोषणा करण्यात आली. ISM 2.0चा भर डिझाईन कंपन्या, स्टार्टअप्स आणि सेमीकंडक्टर इकोसिस्टीम भारतात विकसित करण्यावर आहे. दौऱ्यादरम्यान टेक्सास इन्स्ट्रुमेंट्सच्या नवीन R&D केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. नेक्स्ट आहे दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अशोक कुमार. भारतीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2026 मध्ये अशोक कुमार यांची दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अशोक कुमार हे 2006 बॅचचे AGMUT केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी R. एलिस वाज यांची जागा घेतली. त्यांची नियुक्ती 9 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. त्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ते इतर कोणत्याही अतिरिक्त कार्यभार सांभाळणार नाहीत. ते फक्त निवडणूक विभागाचे सचिव म्हणून कार्य करतील. त्यांनी यापूर्वी सचिव, शिक्षण विभाग, दिल्ली सरकार आणि अतिरिक्त आयुक्त, दिल्ली महानगरपालिका म्हणून काम केलेले आहे. सध्या ते दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. नेक्स्ट आहे भगवान बुद्धांचे पवित्र देवनेमोरी अवशेष कोणत्या देशात प्रदर्शनासाठी नेण्यात आले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. भगवान बुद्धांचे पवित्र देवनेमोरी अवशेष भारतातून कोलंबो, श्रीलंका येथे प्रदर्शनासाठी नेण्यात आले होते. देवनेमोरी अवशेषांचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन 4 ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले. हे पवित्र अवशेष कोलंबो येथील प्रसिद्ध गंगारामय्या मंदिरात सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. 11 फेब्रुवारी 2026 रोजी हे पवित्र अवशेष पुन्हा भारतात परत आणण्यात आले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ कोलंबो येथे गेले होते. हे अवशेष मूळचे गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील शामलाजी जवळील देवनेमोरी येथील असून सध्या ते वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात जतन केलेले आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने कोच राजवंशातील दरंग राजांच्या वारशाचे जतन आणि पुनर्संचयित करण्याची घोषणा केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. आसाम राज्य सरकारने कोच राजवंशातील दरंग राजांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व पुनर्संचयित करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी या प्रकल्पासाठी विशेष निधी आणि आराखड्याची घोषणा केली.
या उपक्रमांतर्गत धरणराजांचे किल्ले, राजवाडे आणि स्मारकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. कोच राजवंश हा मध्ययुगीन आसाममधील एक प्रभावशाली राजवंश होता. या राज्याची स्थापना बिस्वसिया यांनी केली होती. महाराज नरनारायण यांच्या कारकिर्दीत कोच राज्य शिखरावर पोहोचले. युद्धभूमीवर त्याच्या जलद आणि विजेच्या वेगाने आक्रमण करण्याच्या शैलीमुळे त्याला चिलारा ही पदवी मिळाली. कोच राजवंशाचा सांस्कृतिक इतिहास जतन करणे आणि पर्यटनाला चालना देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट आहे बस्तर पांडुम महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. बस्तर पांडुम महोत्सवाचे उद्घाटन छत्तीसगड राज्यातील जगदलपूर बस्तर जिल्हा येथे झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 7 फेब्रुवारी 2026 रोजी या 3 दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन केले. हा महोत्सव 7 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला. बस्तर प्रदेशातील आदिवासी संस्कृती, परंपरा, कला, हस्तकला आणि खाद्य संस्कृतीचे जतन व प्रदर्शन हा मुख्य उद्देश आहे. महोत्सवाचा भाग म्हणून विभागीय स्तरावरील स्पर्धा 9 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आल्या. या दरम्यान 84 संघांमधील 700हून अधिक कलाकारांनी 12 सांस्कृतिक विषयांमध्ये सादरीकरण केले. यामध्ये आदिवासी नृत्य, हस्तकला, पारंपरिक आदिवासी पाककृती आणि स्थानिक वाद्य यांचा समावेश होता. पांडुम या शब्दाचा स्थानिक भाषेत अर्थ सण किंवा उत्सव असा होतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.